नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन 2025-26। सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, सर आमची प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे? 10वीची तर प्रोसेस स्टार्ट सुद्धा झाली आहे, आम्हाला त्या साईडवरून तो अप्लाय नाही करायचा आहे। तर बघा, मी सगळ्या प्रश्नाची उत्तर या व्हिडिओमध्ये देणार आहे। फर्स्टली तर बघा, दरवर्षीच असं असतं की 10चा रिझल्ट जरी लागला तर त्यांची प्रोसेस लवकर स्टार्ट होतं आणि त्यानंतर 12ची प्रोसेस चालू होते। फर्स्ट पॉईंट, तर असं काही प्रोसेस चालू झाली आणि तुम्हाला माहीत नाही असं होणार नाही। सेकंड, सगळ्यात महत्त्वाचं की तुम्हाला तुमच्या गॅप सर्टिफिकेटबद्दल, TC बद्दल किंवा पॉलिटेक्निक टफ तर जाणार नाही ITIच्या स्टुडंटला, हे सगळे जर डाऊट असेल तिथे एक तुम्हाला पॉडकास्ट दिसत असेल, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकून देतो, तो नक्की गो थ्रू करा। कारण ज्या सरांनी त्याचे आन्सर्स दिले आहे ते ॲडमिशन इन्चार्ज आहे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अमरावतीला, त्यांनी व्यवस्थित तिथे तुमचे डाऊट्स कव्हर केलेले आणि क्लिअर पण केलेलं आहे, तर तो पॉडकास्ट तुम्ही नक्की बघा। थर्ड, द मोस्ट इम्पॉर्टंट, आता आपली प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे? तर आता याचा मी तुम्हाला रेफरन्स पॉईंटनी सांगतो की मागच्या वर्षीचं जर सर्क्युलर तुम्हाला इथं स्क्रीन शेअर होत असेल तर DTचं जे सर्क्युलर आहे ते 7 जून 2024ला आलं होतं। आणि आपण जर स्क्रोल करत असेल इथे खाली, तिथे तुम्ही क्लिअरली बघू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ अप्लिकेशन अँड अपलोडिंग द रिक्वायर्ड डॉक्युमेंट ॲज पर युअर प्रोफाईल आणि सिलेक्टिंग द ॲप्रोप्रिएट मोड ऑफ स्क्रुटिनी। तर हे झालं होतं 12 जून टू 3 जुलैपर्यंत। आणि इथे तुम्हाला स्टार मार्क दिसत आहे, म्हणजे या डेटसुद्धा रिवाईज झाल्या होत्या। डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन पण ई स्क्रुटिनी असो किंवा फिजिकल स्क्रुटिनी, त्याची पण डेट सेम आहे, 12 जून टू 3 जुलैपर्यंत। आणि यानंतर याच्या बेसिसवर जे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली होती 5 जुलै 2024ला। आणि तिथे पण तुम्हाला ग्रीव्हरन्स फाईल करण्यासाठी 6 जुलै टू 9 जुलैचा टाईम दिला होता आणि फायनल मेरिट लिस्ट 11 जुलैला लागली होती। तर हा बेसिकली मागच्या वर्षीचा शेड्यूल आहे। पण आपण मग याच्यातून काय शिकू शकतो, म्हणजे आपलं जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते मेजरली जूनच्या फर्स्ट वीकला येईल, म्हणजे आजची फक्त 22 मे आहे, तर आपल्याकडे अजून 8 ते 15 दिवस आहे बऱ्यापैकी। तर त्याच्यामध्ये आपण आपले डॉक्युमेंट्स काढून ठेवा, कॉलेजची लिस्ट काढा, सगळ्या गोष्टी करून ठेवा। सोबतच बाकी कुठे तुम्ही ॲडमिशन प्रोसेस करत असाल त्याच्याबद्दलची माहिती घेऊन घ्या, व्यवस्थित डेट्स वगैरे लिहून ठेवा, जेणेकरून तुम्ही पॅरलल जर 2 ते 3 प्रोसेस करत असाल तर तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही आणि तुमच्या माइंडमध्ये क्लिअरिटी राहणार। तर हा एक आपल्याला चांगला वेळ मिळालेला आहे। सेकंड, राहिला प्रश्न माझ्याकडनं, मी यावेळेस मला माहिती आहे खूप कमी मुलं डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतात, पण तरीसुद्धा जे रिक्वायर्ड व्हिडिओज असेल ते नक्की मी बनवण्याचा प्रयत्न करत आहे। चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ आवडत असेल ना तर एक चांगली कमेंट्स करून घ्या, कारण कसं एक छान कमेंट आली ना तसं वाटतं। तर एका स्टुडंटनी कमेंट केली होती की सर यूट्यूबवर कोणीच व्हिडिओ अपलोड करत नाही, तुम्ही पहिला आहे की ज्यांनी असा पॉडकास्ट वगैरे शूट केलेला आहे। तर छान वाटलं की चला आपण एक एक्स्ट्रा एफर्ट्स घेत आहे, बियॉन्ड द वे जाऊन काही करण्याचा प्रयत्न करत आहे, तर कोणीतरी ॲप्रिशिएट करत आहे, कोणीतरी त्याची नोंद घेत आहे। तर नक्कीच तुम्हाला ज्या टॉपिक्सवर व्हिडिओ पाहिजे ते सुद्धा मेन्शन करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर ॲप्रिशिएट सुद्धा करा। ते मला म्हणा, माझ्यासोबत जे लोक काम करतात त्यांना सगळ्यांना चांगलं वाटतं। तर हा राहिला आतापर्यंतचा अपडेट। आणि सगळ्यात महत्त्वाचं, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स आहे, कम्युनिटी ग्रुपची लिंक असो, गुगल फॉर्मची लिंक असो किंवा रिक्वायर्ड जे व्हिडिओज आहे तुम्हाला गरजेचे त्याच्यासुद्धा लिंक्स मी टाकलेल्या आहे, त्यासुद्धा गो थ्रू करा। आणि काही डिफिकल्टीज डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारायला विसरू नका। अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ।